नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? मजेत ना? आता मी सागर गाडगे आणि ही माझी मुलगी श्रीषा गाडगे. तुम्ही तर आम्हाला ओळखतच असाल. तर या आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. बरेच दिवसानंतर ब्लॉगिंगला परत सुरुवात केली आहे. तर आमच्या ड्रायव्हरने आज पुन्हा एकदा गाडी काढलेली आहे आणि आता रिवर्स घेऊन फटाफट आता ड्रायव्हिंग एकदम परफेक्ट शिकलेलं आहे. तर तुमच्याकडे पण असा जर ड्रायव्हर असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगून द्या. तर मित्रांनो, आज आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन. तर आज आम्हाला जायचं होतं दर्शनाला, कारण की संध्याकाळी खूप गर्दी असते. तर मी आणि श्रीषा निघालो दर्शनाला. तर इथे आलो तर पाहिलं तर इथे संध्याकाळचं नियोजन केलेलं दर्शनाचं. तर इथे अशी रांगोळी वगैरे काढलेली की खूप मस्त दिसत होती. तर श्रीषा अशी चाललेली आणि आम्ही दर्शन घ्यायला पोचलो मंदिरात. तर अशी सजावट वगैरे खूप छान केलेली. तर फायनली आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आम्हाला खूप मस्त दर्शन झालं आणि आलो आम्ही पार्किंगमध्ये. मग त्यानंतर आम्ही आलो आपल्या घरी. तर इथे आल्यानंतर श्रीषाची मस्ती चालू होते आणि ते सांगत होते की आपण तिथे टिका लावला, मंदिरात गेलो तिकडे. त्यानंतर रात्री मंदिराचे इथे कीर्तन चालू होते, जे की आपल्या किचनच्या खिडकीमधून आपल्याला पाहायला भेटत होते. तर आम्ही इथूनच कीर्तन वगैरे ऐकत होतो आणि इथून मंदिर पण दिसते, पाहू शकता. मग मम्मी आणि श्रीषा तयार होऊन निघाले मंदिरात जायला. मग मी पण तयार झालो आणि मला जायचं होतं प्रणालीला कामावर घ्यायला. तर मग मम्मीकडून श्रीषाला घेतलं आणि आलो मॅगडीजवळ. तिथे बराच वेळ पाठ पाहिल्यानंतर फायनली प्रणाली आली बाहेर आणि श्रीषा पळत जाऊन तिला भेटली. त्यानंतर मग आम्ही सर्वजण आलो घरी. तर घरी आल्यानंतर श्रीषाचे इथे नखरे चालू झाले आणि कॅपातच श्रीषाला नवीन तिच्या मम्मानं घेतली आहे. तर इथे ती लिपस्टिक लावायचा कार्यक्रम करत होती आणि अशी स्माईल देत होती. फायनली आम्ही रेडी होऊन निघालो तिथे मंदिरात जेवायला. ते स्वामींच्या मंदिरात आज जेवण होतं. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या लास्टच्या पंक्तीला बसल्यामुळे भात संपलेला तो शिजत होता. तोपर्यंत आम्ही वाट पाहत होतो कधी येतो आहे. तर चला मंडळी, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक कमेंट नक्की करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.